पॉइंट वेताळ टेकडीचा। तर चला आज आपण वेताळ टेकडीबद्दल माहिती घेऊया। तर फ्रेंड्स, आपण आलेलो आहे पुण्यामधल्या गोखलेनगर परिसरामध्ये। तर वेताळ टेकडीला जाणाऱ्या वेजमध्ये हा एक वे आहे। गोखलेनगर परिसरामध्ये आल्यावर इथे पोलीस कॉलनी लागेल, तिथून आपल्याला आत यायचे आहे। जर तुम्ही गाडीवर आलेला असाल तर इथे तुम्ही गाडीही लावू शकता। आपल्याला इथून थोडा ट्रेक लागणार आहे। तर आता वाजले आहेत 6:15। आपण सकाळी सकाळी निघलो कारण आपल्याला सनराईज बघायला भेटला पाहिजे त्यासाठी। तर आपण ज्या प्लेसला जात आहे वेताळ टेकडी, ही पुण्यामधली वन ऑफ द हायेस्ट पीक मानला जातो आणि तिथे वेताळ टेकडी हे नाव वरती आपल्याला वेताळ बाबाचे मंदिर बघायला भेटेल। तर त्यामुळे या ह्याला वेताळ टेकडी म्हटले आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथे। आता खूप अंधार दिसतोय, तर चला मी तुम्हाला जो जो रस्ता दिसेल तो दाखवते। तर आता अजून सुद्धा इथे खूप अंधार आहे, बघू आपण जे जे कॅप्चर करता येईल मला ते नक्की कॅप्चर करेल, नाही तर डायरेक्ट आपण वरती भेटू। मी येताना खाली उतरताना तुम्हाला खालचा रस्ता दाखवेल कसा आहे। चलो भेटूया आपण वरती। फ्रेंड्स, आता उजेड झालेला आहे थोडा, तर आपण जस्ट वरती पोहोचलो आहे। मी तुम्हाला दाखवते, इथे अजून एक मंदिर भेटणार आहे आपल्याला, मारुतीचं मंदिर। तर आपण ते कॅप्चर करू आधी। अच्छा, इथे आज रिपब्लिक डे आहे, तर रिपब्लिक डेचं सेलिब्रेशन होत आहे। तर आपण अजून एका पॉईंटला जाणार आहे, तर आपण तिकडचं पण कॅप्चर करू पण इकडचा सुद्धा कॅप्चर करू। आता मी दाखवते तुम्हाला। तर हा आहे वरचा परिसर, आपण उडून चढून आल्यानंतरचा, आणि इथे आता झेंडावंदन पण चालू। तर चला आपण पण पार्टिसिपेट होऊ त्याच्यामध्ये। तर इथे जी प्लेस आहे दिसते झाडाची, तिथे लोक व्यायामसुद्धा करतात, योगा करतात असं आपल्याला दिसत आहे। तर आता आपण दोन कॅप्चर केले, इथून एक येणारा वे आहे आणि इथून एक येणारा वे आहे। इथून आपण आता आलो जस्ट, आणि इकडे जर MIT वरून बाईकवरून यायचं तर तिथे बाईक पार्क करून यायचा वे आहे। तर आता आपण आधी मारुती मंदिरचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ। तर इथे सगळ्या एजमधले लोक येतात मॉर्निंग और इव्हिनिंग वॉक एक्सरसाइजसाठी। सगळ्यात अमेझिंग गोष्ट म्हणजे इथे असणारा नॅचरल ऑक्सिजन, जे आपल्याला आपल्या हेल्थसाठी सगळ्यात बेस्ट आहे। म्हणून पुण्यामधला वन ऑफ द फेवरेट प्लेसेसमध्ये ही एक माझी फेवरेट प्लेस आहे। तर आत्ताच मारुती मंदिर आपलं कॅप्चर करून झाले, तर आपण दर्शनसुद्धा घेतलं मारुती मंदिरमध्ये आणि आता आपण चाललो आहे पुढच्या रस्त्याला। तर इथे जाताना ना दोन रस्ते येतात, मी तुम्हाला दाखवते। तर इथून आपल्याला डिरेक्टली मेन अट्रॅक्शन जे आपण ज्या पॉईंटला जाणार आहे ते आहे, आणि इथून वरती जे मी म्हटलं होतं की वेताळ बाबाचं मंदिर त्याचा रस्ता आहे। तर आता आपण ह्याच रस्त्याने जाऊ आणि आपल्याला वेताळ बाबाचं मंदिर घेऊन मग मेन अट्रॅक्शनला जायचं आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवते, खूप लोक इथे व्यायामाला, जॉगिंगला, वॉकला येतात सकाळचे। सगळ्या वयोगटाची लोक आपल्याला भेटतात इथे व्यायाम करताना, सगळे आपल्या पेट्सला घेऊन सुद्धा येतात। तर आहे वेताळ टेकडीला जायचं, वेताळ बाबाच्या मंदिराला जायचं। थोडा चढ आहे जाताना, तर फायनली तिथून वरती आलो आपण वेताळ बाबाच्या महाराज मंदिराच्या इथे। थोडं दमसुद्धा लागला आहे। तर हे आहे वेताळ बाबा महाराजांचे मंदिर। तर आतमध्ये जाण्यास
महिलांना मनाई आहे, तर हा पार्ट मी दुसऱ्यांकडून शूट करून घेतला आहे. मंदिरापर्यंत येता येता कधी सनराईज टाईम झाला ते कळालेच नाही. तर चला आपण इथूनच आनंद घेऊ सूर्याचा. इथून सुद्धा खूप छान व्ह्यू दिसत आहे आपल्याला. तर आता झालं आहे वेताळ बाबा महाराजांचं दर्शन घेऊन. तर आता आपण खाली उतरत आहे. तर उतरून आपण जो मी मगाशी रस्ता दाखवले ते दोन्ही एकाच रस्त्याला येतात आणि आपण पोचतो आपल्या मेन अट्रॅक्शन प्लेसला. तर मी खाली जायचा रस्ता एकदा तुम्हाला दाखवते. हा उताराचा रस्ता आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांचा पण आवाज येत असेल. इथं आता निसर्गरम्य वातावरण, उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून एवढी हिरवळ नाही आहे. तर आत्ता आपण आलेलो आहे खाली. इथे तुम्हाला दिसत आहे आपण जो रस्ता दाखवला आहे तो रस्ता आणि हा आपण येणार आत्ताचा रस्ता, हे दोन्ही एकाच पॉईंटला जात आहेत. तर आता आपण जातो आहे मेन पॉईंटकडे, जे आपलं मेन अट्रॅक्शन आहे वेताळ टेकडीचं, जिथे सगळे लोक फोटोशूट करायला येतात. कॅमेरे, मोठे मोठे कॅमेरेज घेऊन येतात. या पॉईंटला याचे पण दोन आहेत. आपण जो पॉईंटवरनं आलं त्याच्या लेफ्ट साईडला डिरेक्टली आलं तरी आपल्याला त्या पॉईंटला जाता येतं, किंवा हे तुम्हाला दिसत असेल त्याचं जरी सरळ तुम्ही गेला तरीसुद्धा तो पॉईंट आपल्याला दिसून जाईल. तर आपण ह्या पॉईंटला जात आहे जो लेफ्टवरून येतो आहे तिथे. तर इथून असं काही जायचा मार्ग आहे तिथे. तर फ्रेंड्स, आपण फायनली पोचलेलो आहे वेताळ टेकडीच्या मेन अट्रॅक्शन प्लेसला. एक सुंदर असा दिसणारा व्ह्यू. आपण इथे खाली उतरून सुद्धा या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. इथे कधी कधी बदकं सुद्धा दिसतात पाण्यामध्ये पोहताना. आता तरी थोडा उन्हाळा असल्यामुळे इथे हिरवीगार झाडे झुडपे दिसत नाहीये, पण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आला इथे तर ह्या व्ह्यूपेक्षा अजून सुंदर व्ह्यू तुम्हाला दिसू शकेल. पावसाळ्यामध्ये वेताळ टेकडी कशी दिसते याबद्दल व्लॉग नक्कीच मी बनवून टाकेल, पण आत्ताचा हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा या प्लेसचा आजूबाजूचा परिसर. इथे खूप जण सनसेट व्ह्यू बघायला येतात. इथे आपल्याला मोर सुद्धा दिसू शकतात. तर आता आपलं मेन अट्रॅक्शन झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटली प्लेस ती नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मला. आणि तुम्ही सुद्धा वेताळ टेकडीला नक्की फिरायला या, फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला या. तर चला आपण जायचा रस्ता बघू. मला तुम्हाला जो येताना रस्ता मी आले तो सुद्धा दाखवायचा आहे. तो अंधारामुळे आपल्याला नाही घेता आला. तिथे लहान मुलं सुद्धा खूप मजा करायला येतात, मी दाखवते. आपण जे मगाशी दोन रस्ते बघितले, एक जातो ते वेताळ महाराजांच्या मंदिराच्या इथे, तो एक, आणि अजून एक दाखवलेला हा रस्ता आहे. तुम्ही इथून सुद्धा येऊन डिरेक्टली पुढे अट्रॅक्शन पॉईंटला जाऊ शकता. आता आपण हा जायचा रस्ता बघतोय. हा इथून जायचा उताराचा रस्ता आहे थोडा. जर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला घेऊन येत असाल, ज्यांचे थोडे वय आहे, तर त्यांना तुम्ही सांभाळून इथे जाताना घेऊन जा. तर आपण आलेलो आहे खाली एंड पॉईंटला. तर हा वेताळ टेकडीचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपला कॅप्चर करून झाला आहे.
नक्की जर तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला असेल, हे इथले व्ह्यूज जे मी कॅप्चर केले ते पसंत आले असेल, तर नक्की तुम्ही पण या प्लेसला व्हिजिट करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे कसा वाटला. फ्रेंड्स, सांगितल्याप्रमाणे आपण प्रजासत्ताक दिन म्हणून येणार होतो, तर आपण पुणे स्टेशनमध्ये असलेल्या मुख्यालयात आलेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवेल त्याबद्दलचा. महाराष्ट्र पोलिसांच्या दलाचे काम करणार अत्यंत शिस्तबद्ध संचलन. तर फ्रेंड्स, माझ्यासोबत वेताळ टेकडीचा आनंद घेत असताना एक गोष्ट विसरू नका, या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबर्ससोबत नक्की शेअर करा. बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.